मल्लीनाथजी कलिशेट्टी साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण समोर येऊन आपलं मनोगत या ठिकाणी ठेवावं. माननीय कलिशेट्टी. स्वच्छता दूत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री माधवराव पाटील शेळगावकर यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री कमल किशोर कदम साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्री पाशा पटेल साहेब, आदरणीय हेमंत भाऊ पाटील साहेब, सर्व किनाळकर साहेब, सर्व खासदार चव्हाण साहेब, या ठिकाणी सर्व सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू भगिनींनो, माझा आणि माधवराव पाटील साहेबांच्या कुटुंबियाशी संबंध मी ज्यावेळी सांगलीला डेप्टी सीओ होतो तेव्हा सरोज पाटील मॅडम हे जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण सभापती होते आणि मी यशदाच्या माध्यमातून साधन व्यक्ती म्हणून आम्ही देशात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केली आणि ज्यावेळी मी राज्य लेवलवरनं सांगली डेप्टी सीओ आर आबांच्या बरोबर मी काम करत होतो. नंतर मी राज्य लेवलवर स्वच्छता अभियानाचा राज्य समन्वयक झालो. महाराष्ट्रभर मी फिरत असायचो. त्यावेळी शेळगाव गौरी गाव पाहण्यासाठी आलो होतो तेव्हा आणि माधवराव पाटील साहेबांची माझी ओळख झाली आणि नंतर चंदू पाटील साहेब असतील, पोपटराव पवार साहेब असतील, शहाजी क्षीरसागर असतील, हे अनेक स्वच्छतेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आम्ही एकत्रित राज्याचा दौरा करायचो. आणि ज्यावेळी माधवराव पाटील साहेबांच्या व्यक्तिमत्वावर या ठिकाणी चर्चा झाली आणि मी त्यांच्या समवेत आम्ही दोघं मंत्रालयात एकत्रित फिरायचो, त्यामुळं माझी पण सगळे मला विचारायचे अरे कोण आहेत साहेब. त्यामुळं अशा पद्धतीनं माधवरावजी मी नुसतं महाराष्ट्राचे दौरे नाही केले तर आम्ही श्रीलंकेत गेलो. श्रीलंकेत सुद्धा विविध देशाचे प्रतिनिधी आले होते. त्या ठिकाणी माधवरावजींचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं. आम्ही विविध राज्यातही गेलो. आम्ही लखनौला गेलो होतो, आम्ही कर्नाटकात गेलो होतो. विविध ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात स्वच्छता अभियान कसं राबवलं त्या पद्धतीनं माधवरावांनी काम केलं. आताच त्याचा उल्लेख झाला. माधवरावांना अध्यक्ष करताना त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी त्यांनी सांगितलं की अजित कुमार जैन साहेब होते की आपण अशी एक जे स्वच्छता अभियानात कार्यकर्ते त्यांची बांधणी करूया. आणि त्यावेळी आदरणीय कैलासवासी अजित पवार साहेब पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री होते. सकाळी दादांची सही घेतली आणि संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांची सही घेतली आणि माधवराव हे राज्याचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष झाले. आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही स्वच्छता दिंडी सुरू केली. माधवराव स्वतः पायी दिंडीत राहायचे आणि त्यावेळी नंतर आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे साहेब सुद्धा पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री होते. त्यावेळी माधवरावांनी या स्वच्छता चळवळीला जे काम केलं आज मी त्यासाठी उपस्थित आहे. नंतर आपण पर्यावरण संतुलित समृद्ध योजना काढली राज्यात शासनाने. त्यावेळी मी राज्याचा उपसचिव होतो. त्यावेळी पण आम्ही राज्यात जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री होते. आम्ही 102 कार्यक्रम केले राज्यात आणि त्यावेळी माधवरावजी अनेक कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि मी नंतर भारतीय प्रशासन सेवेत आलो. IAS झाल्यानंतर मी शेजारीच यवतमाळला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. तिथेही माधवराव यायचे. आमच्या जिल्ह्यातल्या स्वच्छता अभियानाला गती देण्याचं काम केलं. मी नंदुरबारचा जिल्हाधिकारी होतो. त्या ठिकाणी माधवराव माझ्या बरोबर यायचे. हे संबंध आमचे कायमस्वरूपी राहिले आणि आज आपल्या राज्यामध्ये ही चळवळ पुढे नेण्यासाठी राज्य शासन काम करते. याचा उल्लेख झाला. माननीय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी स्वच्छ भारत मिशन आणून
एक स्वच्छतेला अधिक गती दिली आणि आज राज्यात आज आबांचा उल्लेख झाला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ग्रामीण भागाला अधिक अशी लोक चळवळ कशी निर्माण व्हावी म्हणून जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय कदम साहेबांच्या माध्यमातून आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणलेलं. आज या ठिकाणी स्वच्छतेतले कार्यकर्त्यांचाच हा मेळावा आहे. अनेक गावाचे सरपंच या ठिकाणी आहेत. आज आपली गावं समृद्ध झाली पाहिजे हेच माधवरावांची इच्छा होती. माधवराव सुद्धा याचे मार्गदर्शक आहेत, पोपटरावजी आहेत, चंदू पाटील साहेब आहेत. माझी या ठिकाणी एकच विनंती आहे, याच्यातनं एक संदेश घेऊया. आपण सगळ्यांनी स्वच्छता दूत व्हायचं आहे. एकल वापर प्लॅस्टिक वापरायचं नाही, सिंगल यूज प्लॅस्टिक वापरायचं नाही. आज माधवरावांनी जे सांगत होतं आपण एवढं तरी प्रत्येकाने करत होतो आणि कागदी कपात कुठं चहा प्यायचं नाही आहे आणि कुठल्याही आपल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीत कुठेही कागदी कपातनं कोणाला चहा द्यायचं नाही, कारण कचरा करायचा नाही. आपण कचरा करायचं होणार नाही, आपण स्वच्छता दूत व्हायचं. कारण या कार्यक्रमातला हा संदेश जावा म्हणून हा कार्यक्रम माधवरावजी म्हणत होते. मी आज विविध कार्यक्रम होते, मी म्हणलं या माणसांनी जे महाराष्ट्राच्या स्वच्छता अभियानाला गती येण्यासाठी जे काम केलं त्याला तोड नाही. आणि त्याच्यातला एक स्वच्छता अभियानातला मी 40 वर्ष या स्वच्छता अभियानात राज्यात काम करतो. आजही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून मी आज हे काम करतो आणि त्यासाठी आपण माधवराव आम्ही सतत चर्चा करत राहत असतो. मध्ये त्यांची प्रकृती ते आजारी होते त्यावेळी सुद्धा मी संपर्क, एकदा ज्यावेळी पडले होते मी तात्काळ रात्रीतनं सकाळी त्यांच्या घरी आलो होतो. कारण एवढं जवळीक त्यांनी प्रत्येकाशी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. मला नक्की खात्री आहे माधवराव असंच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. आज नांदेड जिल्हा असेल, अनेक या आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा आज चांगल्या पद्धतीनं आज गावं घडतायत. ते सगळे सांगतात आम्ही शेळगाव गौरीकडे पाहतो. आज अनेक जण माझ्या बरोबर आलेले आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी मी जे आपल्याला सांगितलंय आपण प्रतिज्ञा करूया की मी एकल वापर प्लॅस्टिक वापरणार नाही, मी कचरा करणार नाही आणि मी स्वच्छता दूत म्हणून काम करून आपल्याला आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश स्वच्छ करायचा आहे. कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांचं विकसित भारत 2047 साठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा असं आव्हान करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांचा माधवराव शेळगावकर साहेबांसोबत अनेक वर्षांचा स्नेह तर आहेच, पण त्यांचे सहकारी राहिलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आवाज उचलत असताना, सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत असताना ज्यांनी सातत्याने हातात हात घालून आपल्या विचारांना एक नवी दिशा दिली